तर मित्रांनो वडापाव रेडी झालेला आहे. वडापाव त्यात कांदा लसूण चटणी टाकली आहे आणि मिरची. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज ब्लॉग खरा उशिरा सुरू करतोय. संध्याकाळ झाली, 9 वाजले असतील. तर आमच्याकडे आज वडापावचा बेत आहे. ममताची फ्रेंड एक ती त्यांना आपल्याला माहिती महाराष्ट्रात आपलं वडापाव फेमस आहे, त्यामुळे त्याच्या मागे लागली होती की वडापाव कधी करणार आहे, वडापाव कधी करणार आहे. तर आज मला पण वाटत होतं वडापाव बरेच दिवस खाल्ला नाही, म्हणून प्लॅन केला वडापावचा. तर ठीक आहे, ममतानी ब्रेड आणायला सांगितले, लादी पाव. तर मी ब्रेड आणायला चाललोय, ब्रेड घेऊन येतो. चलो. तर मित्रांनो ब्रेड घेऊन आलोय, लादी पाव आणलेत असे. ब्रेड घेऊन आलोय आणि ऋत्वी माग लागली होती चॉकलेट पाहिजे म्हणून तिला असं चॉकलेट पण आणलेलं आहे ऋत्वीसाठी. चॉकलेट थँक्यू बोल बाबांना. बाबांना थँक्यू बोल. छान छान आहे. तर ठीक आहे, मग ऋत्वीला चॉकलेट आवडलेलं आहे. तर ठीक आहे. आणि अजून एक मला ऑर्डर आले, ममताने कांदा चिरायला सांगितलाय, ती वडे तळतीये. तर आणि बेसन पीठ राहिले थोडं शिल्लक, ती म्हणजे कशी करूयात कांदा चिरले, तर जरा कांदा पण तिला मी चिरून देतोय आता. तर ठीक आहे, थोड्याच वेळात आपण वडापावचा आनंद घेऊयात. चला तर मग. केस नीट करू दे. हा, उजव्या हातात घे लॉलीपॉप. हा, जा बाबांच्या तिथं जा. हा, बोल थँक्यू बाबा बोल. वेलकम. वा. तर मित्रांनो बघा, ऍक्च्युली ऋत्वीला आता जुलैला 2 वर्ष होतील. जेव्हा ऋत्वी झाली तेव्हा मला असं वाटत होतं की मुलगा पहिला असावा, म्हणजे मुलगी झाली तरी काही प्रॉब्लेम नव्हता, पण मुलगा घरात मोठा असला तर त्याला जरा जबाबदाऱ्या टाकताना लवकर जबाबदारी घेतात मुलं. त्यामुळे मला असं वाटत होतं मुलगा पहिला व्हावा. पण जरी ऋत्वी झाली असली पहिली तरी मला खूप आनंदी होतो. म्हणजे हॉस्पिटलचं बेड ममता, जिथं ज्या बेडवर ममता होती त्या बेड सजावला होता, तेव्हा मुलगी झाली तरी मी आनंदीच होतो. आणि मुली खूप प्रेमळ असतात. आता ऋत्वी माझी सारखी, मी ऑफिसला गेलो तरी आणि झोपले असले उठली तरी लगेच बाबा कुठे आहेत, बाबा कुठे आहेत अशी करत असती सारखी. माझ्या शेजारी झोपते. आता पण आता सुरुवात, माझ्या शेजारी झोपायला माझ्या शेजारी येते. तर ठीक आहे, आपले वडापावचा वास यायला लागला, स्मेल येतोय वडापावचा. तर आपण आता बघूयात कसं काय वडापाव केलाय म्हणतानी. ठीक आहे. तर मित्रांनो वडापाव रेडी झालेला आहे. वडापाव त्यात कांदा लसूण चटणी टाकली आहे आणि मिरची. तर बघूयात कसं झालंय आता. तर मित्रांनो वडापाव खाल्लेला आहे, मस्त झालाय वडापाव. छान 3-4 खाल्लेत वडापाव. थँक्यू. म्हणताना असा स्वीटकॉर्न पण बॉईल केलेले आहेत. बॉईल केलेले स्वीटकॉर्न पण आहेत. मी तुम्हाला चारती आहे स्वीटकॉर्न. काय झालं, खराब झालंय. असं दे तसंच दे. झालं क्लीन. ठीक आहे मग. तर मित्रांनो हा जुना कूलर आहे आपला. मी सुरुवातीला जेव्हा आलो आणि घरून सगळे येणार होते त्यावेळेस घेतला होता हा. पण आता हा दोघांना परत नाही, छोटा होतो आणि चालू पण होता, पण 1-2-3 दिवसापूर्वी हा बंद पडलाय. तर करून बघतोय, म्हणजे ठीक झाला तर बघूया, म्हणजे आपल्याला तरी देता येईल.
आपल्याकडे तर मोठा कूलर आहे त्यामुळे दुसऱ्या कूलरची काही गरज नाही. तर ठीक आहे, मग बघूयात काय झाले. ते काय पिलू पिलू ते काय काय पिलू इकडे काय हा काय कोण पडेल काय आहे कुंडल. मित्रांनो मग अशी बाहेर गेलो होतो तेव्हा कलिंगड घेऊन आलो होतो. सॅटर्डे संडेला पण सुट्टी होती तेव्हा पण बाहेर गेलो होतो तेव्हा पण कलिंगड आणले होते. 5 किलो कलिंगड आणले. 10 रुपये किलोने भेटतात आता. काही दिवसापूर्वी 30 रुपये 40 रुपये किलोने कलिंगड मिळत होतं, पण आता गरमी वाढल्यामुळे थोडंसं स्वस्त झाले. आणि छान आहे, मस्त आहे, गोड गोड आहे कलिंगड, लाल लाल. घेऊन आलो होतो मी, खाली कलिंगड. ठीक आहे, मग आजचा ब्लॉग क्लोज करूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चलो बाय, गुड नाईट. Peace.